बुधगाव ग्रामपंचायत व पशुसंगोपन खात्यामार्फत पाळीव जनावरांचे आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन पशुवैद्यकीय दवाखाना येथे करण्यात आले आहे। या शिबिरात 100हून अधिक जनावरांची तपासणी करून औषध उपचार करण्यात आले। यावेळी गाय, म्हैस, शेळी, घोडा आदी जनावरांची तपासणी केली। पावसाळ्यात वेगवेगळे आजार उद्भवतात, याकरिता पशुपालकांना जंतनाशक औषधांचे वितरण माजी उपसभापती विक्रम पाटील, सरपंच सौ वैशाली पाटील व ग्रामपंचायत सदस्या जयश्री पाटील, शुभांगी कोळी, मनोहर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिराप्रसंगी बोलताना विक्रम पाटील म्हणाले, कोरोना काळात व गेल्या 2 वर्षाच्या कालावधीत जनावरांना मोठ्या प्रमाणात लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाला होता। त्यासाठी शासनाने पशुपालकांना अनुदान देण्यात आले होते, परंतु यावर्षी लंपी आजारांसाठी ते अनुदान बंद करण्यात आले आहे। ते पुन्हा तातडीने शासनाने पशुपालकांना अनुदान चालू करावे अशी मागणी पाटील यांनी केली। यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर होनमाने, संभाजी पाटील, अनिल पाटील, सयाजी कदम, सुदर्शन पाटील, संतोष चौगुले, नटराज पाटील, मारुती दुधाळ आदी उपस्थित होते। पशुवैद्यकीय दवाखाना बुधगाव व बुधगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज पशुपालकांच्या सोयीसाठी व पावसाळापूर्व लसीकरणासाठी बुधगावमध्ये गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या तसेच बैल या पाळीव जनावरांच्यासाठी या ठिकाणी मोफत लसीकरण, तसेच गर्भ तपासणी, वांग तपासणी, मिनरल मिक्सरचे वाटप, तसेच लंपी आजारापासून प्रादुर्भाव होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी आज या ठिकाणी या लसीकरणाचा बुधगाव पशुवैद्यकीय दवाखाना येथे शुभारंभ करण्यात आला। या शुभारंभ प्रसंगी बुधगावच्या सरपंच वैशाली पाटील, ग्रामपंचायत सदस्य सौ जयश्री पाटील, आमचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष डॉक्टर सयाजीराव कदम, या पशुवैद्यकीय दवाखान्याचे अधिकारी वनमाने सर, डॉक्टर वनमाने सर, त्याचबरोबर आमचे सहकारी संभाजी पाटील, अनिल पाटील, बुधगावमधील सर्व पशुपालक यांनी इथून पुढच्या काळात आपल्या जनावरांना कोणतेही साथीचे आजार होऊ नयेत व पशु दगावू नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे। विशेषतः लंपी आजाराचं परत एकदा प्रादुर्भाव सर्वत्र वाढतो आहे आणि यासाठी लंपी आजाराच्या उपाययोजनासाठी शासनाने अनुदान बंद केलेलं आहे। ते पूर्ववत गेल्या वर्षीपासून चालू व्हावं, तसेच या लंपी आजारावर प्रत्येक गोट्यावर जाऊन या ठिकाणी ज्या उपाययोजना करतील ते डॉक्टर असतील, पशुपालक असतील यांनी करावं। त्यासाठी लागणारे जे आपल्याला जे औषध उपचार आहेत ते आपल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत दवाखान्यावर दिले जाणार आहेत। या सेवेचा पशुपालकांनी इथून पुढच्या काळात लाभ घ्यावा व पशुपालक दगावणे याची काळजी घ्यावी।